60 नंतर साधे पाणी पिणे बंद करा. पाण्यात फक्त ही एक गोष्ट मिसळा. शरीरात ताकद परत येईल. नमस्कार मित्रांनो, वयाची 60 ओलांडल्यानंतर बऱ्याचदा सकाळी उठल्यावर शरीरात जडपणा आणि थकवा जाणवू लागतो. हातपाय दुखणे, सांधे आखडणे किंवा डायबिटीज, युरिक ॲसिड, BP आणि ॲसिडिटीचा त्रास वाढत जातो. आपण हे सगळे वाढत्या वयाचे लक्षण मानून सोडून देतो. पण यामागचे एक खूप मोठे कारण म्हणजे तुमच्या शरीरात लपलेली पाण्याची कमतरता. वय वाढले की मेंदूतील तहान ओळखणारी यंत्रणा मंदावते. त्यातच 60 नंतर साधे पाणी शरीरात पूर्णपणे शोषले जात नाही. म्हणूनच वयाच्या 60 नंतर फक्त साधे पाणी पिणे बंद करा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की तुमच्या आजारानुसार, मग ती सांधेदुखी असो, डायबिटीज असो किंवा BP, पाण्यात कोणती एक गोष्ट मिसळून प्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी पिताना करत असलेल्या 5 गंभीर चुका कोणत्या, ज्या थेट सांधे आणि किडनी खराब करतात. आणि पाणी पिण्याचे 5 सुवर्ण नियम कोणते आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साध्या पाण्याला बनवा ताकदवर. 5 सोपे उपाय. नंबर 1, रात्रभर भिजवलेल्या बडीशेपचे पाणी. उन्हाळ्यात किंवा ज्यांना वारंवार तोंड सुकणे, जळजळ, ॲसिडिटी किंवा डोळ्यांची आग होण्याचा त्रास असतो, त्यांच्यासाठी बडीशेपचे पाणी खूप फायदेशीर ठरते. यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप घालून रात्रभर झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि घोटघोट करून प्या. बडीशेप थंड गुणधर्माची असते, जी पोटातील उष्णता शांत करते. हे पचनक्रिया सुरळीत करते, तोंडाची चव सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. नंबर 2, भाजलेले जिरे आणि सेंधव मिठाचे पाणी. तुम्हाला जर पोटात गॅस होणे, जडपणा, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. हे तयार करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर आणि 1 चिमूटभर सेंधव मीठ मिसळा. जिरे आपल्या पाचक रसांना सक्रिय करते, ज्यामुळे अन्न सहज पचते, तर सेंधव मीठ शरीरातील पाण्याचा समतोल राखते, ज्यामुळे स्नायूंचे गोळे येणे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणासोबत किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने हे प्यायल्याने पोटाच्या त्रासात लगेच आराम मिळतो. नंबर 3, मेथी दाण्याचे पाणी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधे दुखणे, पायांना सूज येणे किंवा वाढलेली साखर या अत्यंत सामान्य समस्या आहेत. यासाठी मेथी दाण्याचे पाणी उत्तम उपाय आहे. रात्री 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि भिजवलेले मेथी दाणे चावून खा. यामुळे सांध्यांची सूज आणि वेदना वेगाने कमी होतात, तसेच साखरही नियंत्रणात राहते. नंबर 4, लिंबू आणि मधाचे पाणी. वाढत्या वयात अनेकदा सकाळी उठल्या उठल्या शरीरात सुस्ती, अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी हा सर्वात उत्तम उपाय आहे. याने शरीरातील आळस दूर होईल. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा आणि 1 चमचा शुद्ध मध मिसळून प्या. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. मध शरीराला त्वरित नैसर्गिक ऊर्जा देतो आणि रक्त शुद्ध ठेवतो. हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर काढून तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवते. नंबर 5, तुळशीच्या पानांचे पाणी. वय वाढल्यानंतर ऋतू बदलला की लगेच खोकला, कफ किंवा छाती भरणे असा त्रास सुरू होतो. अशा वेळी तुळशीच्या पानांचे पाणी खूप गुणकारी ठरते. रात्री 1 ग्लास पाण्यात 5 ते 6 स्वच्छ धुतलेली तुळशीची पाने टाकून ठेवा. सकाळी हे पाणी हलके कोमट करून प्या. तुळशीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, फुफ्फुसे स्वच्छ राहतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुमच्या तब्येतीनुसार कोणता उपाय निवडावा. आता वळूयात आपल्या दुसऱ्या भागाकडे. कोणासाठी कोणता उपाय योग्य आहे, ही गोष्ट व्यवस्थित समजून घेणे खूप गरजेचे आहे. तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही यातील कोणता पर्याय निवडला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण चुकीचा पर्याय फायद्याऐवजी नुकसानही करू शकतो. नंबर 1. बद्धकोष्ठता, गॅस किंवा जुनी ॲसिडिटी. तुमचे पोट रोज सकाळी व्यवस्थित साफ होत नसेल तर जिऱ्याची पावडर आणि सेंधव मिठाचे पाणी रामबाण उपाय आहे. जिऱ्यामुळे आतड्यांमधील जुना साचलेला मळ सैल होतो, ज्यामुळे सकाळी एकाच वेळी पोट साफ होते. नंबर 2. मधुमेह म्हणजेच डायबिटीज. तुम्हाला जर साखरेचा त्रास असेल तर लिंबू आणि मधाचे पाणी चुकूनही पिऊ नका. मध नैसर्गिक असला तरी तो रक्तातील साखर अचानक वाढवू शकतो. तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे भाजलेले जिरे, सेंधव मिठाचे पाणी, बडीशेपचे पाणी किंवा मेथी दाण्याचे पाणी. मेथी आणि बडीशेप इन्शुलिन तयार करण्यास मदत करतात. नंबर 3. सांधेदुखी आणि युरिक ॲसिड. सांधे दुखत असतील, युरिक ॲसिड वाढले असेल किंवा सकाळी उठल्यावर सांधे कडक होत असतील तर मेथी दाण्यांचे पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे सर्वात जास्त गुणकारी आहे. लिंबू चवीला आंबट असला तरी शरीरात गेल्यानंतर तो अल्कलाईन होतो. तो युरिक ॲसिडचे खडे वितळवून लघवीद्वारे बाहेर काढतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि सुजेमध्ये वेगाने आराम मिळतो. नंबर 4. उच्च रक्तदाब म्हणजेच हाय BP. तुम्हाला जर BPचा त्रास असेल तर पाण्यात सेंधव मीठ घालणे टाळा. सेंधव मीठ साध्या मिठापेक्षा चांगले असले तरी त्यात सोडियम असते, जे BP वाढवू शकते. BPच्या रुग्णांसाठी बडीशेपचे किंवा तुळशीचे पाणी सर्वात उत्तम, कारण यात मुबलक पोटॅशियम असते, जे BP सामान्य ठेवते. नंबर 5. अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिन कमी असणे. 60 नंतर ज्यांना खूप थकवा जाणवतो किंवा अंगात ताकद उरलेली नाही असे वाटते, त्यांनी लिंबू, मधाच्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ टाकून प्यावे किंवा तुळशीचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि उत्साह टिकून राहतो. नंबर 6. कफ, सर्दी किंवा कमी प्रतिकारशक्ती. ज्यांना ऋतू बदलला की लगेच सर्दी, खोकला होतो, छातीत कफ साचतो किंवा गळ्याला संसर्ग होतो, त्यांच्यासाठी तुळशीच्या पानांचे पाणी सर्वोत्तम आहे. तुळशीतील अँटीबॅक्टेरियल गुण फुफ्फुसातील ताकद वाढवतात आणि संसर्गापासून रक्षण करतात. पाणी पिताना कधीही करू नका या 5 गंभीर चुका. आता आपण आलो आहोत आपल्या 3ऱ्या भागाकडे. पाण्यात काहीही मिसळून पिण्यासोबतच पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. वयाच्या 60 नंतर लोक पाणी पिताना 5 मोठ्या चुका करतात, ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. नंबर 1. पहिली चूक, उभे राहून एकाच श्वासात पाणी पिणे. ही चूक सर्वच करतात, परंतु याचा वाईट परिणाम 60 वर्षांवरील लोकांवर जास्त होतो. आजकाल लोक स्वयंपाकघरात उभे राहून थेट बाटलीने पाणी पितात. नुकसान. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगाने पोटाच्या खालच्या भागात आणि किडण्यांवर थेट प्रहार करते. यामुळे पाण्यातील पोषक तत्वे शोषली जात नाहीत. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराचा द्रव्याचा समतोल बिघडतो आणि पाणी सांध्यांभोवती साचू लागते, ज्यामुळे 60 नंतर सांधेदुखी खूप वाढते. योग्य पद्धत. नेहमी शांतपणे खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून घोटघोट करत पाणी प्यावे. नंबर 2. दुसरी चूक, घाईघाईत पाणी पिणे आणि तोंडातील लाळ पाण्यात न मिसळू देणे. काही लोक एकाच वेळी 2 ते 3 ग्लास पाणी पटकन पिऊन टाकतात. आपल्या तोंडात तयार होणारी लाळ अल्कलाईन असते आणि पोटात ॲसिड असते. जेव्हा तुम्ही घोटघोट पाणी पिता तेव्हा तोंडातील लाळ पाण्यासोबत पोटात जाऊन पोटातील ॲसिड शांत करते. नुकसान. घाईघाईत पाणी प्यायल्यास ही लाळ पोटात पोहोचत नाही, ज्यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होत राहते. तसेच किडण्यांवर ताण पडतो आणि रक्तातील सोडियम अचानक कमी होऊ शकते. योग्य पद्धत. पाणी नेहमी गरम चहा किंवा कॉफी पिल्यासारखे घोटघोट करून 2 सेकंद तोंडात घोळवून मगच गिळावे. नंबर 3. तिसरी चूक, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी किंवा उन्हात तापलेले पाणी पिणे. उन्हाळ्यात किंवा प्रवासात असताना लोक प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पितात, जे अनेकदा गाडीत किंवा उन्हात गरम झालेले असते. नुकसान. उन्हामुळे प्लास्टिकमधील घातक रसायने पाण्यात मिसळतात.
वयाच्या 60 नंतर ही रसायने पचनसंस्था, यकृत आणि आरोग्याचे संतुलन बिघडवून टाकतात. योग्य पद्धत: नेहमी तांब्या, मातीचा मटका किंवा स्टेनलेस स्टीलच्या बाटलीतीलच पाणी वापरावे. नंबर 4. चौथी चूक: जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणे. जेवताना मध्ये मध्ये किंवा जेवण संपल्या लगेच तांब्याभर पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. नुकसान: जेवल्यानंतर आपल्या पोटात अन्नाचे पचन करण्यासाठी पाचक अग्नी निर्माण होतो. त्यावर लगेच पाणी ओतल्यास तो अग्नी विझतो. अन्न पचवण्याऐवजी पोटात सडते, ज्यामुळे तीव्र ॲसिडिटी, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि पोट सुटणे या समस्या निर्माण होतात. योग्य पद्धत: जेवणापूर्वी 40 मिनिटे आधी आणि जेवणानंतर किमान 45 मिनिटे ते 1 तासानेच पाणी प्यावे. नंबर 5. पाचवी चूक: खूप थंड किंवा फ्रीजमधील पाणी पिणे. उन्हाळ्यात लोकांना थंड पाणी प्यायला आवडते, परंतु वाढत्या वयात ही सवय धोकादायक ठरू शकते. नुकसान: खूप थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराला ते पाणी सामान्य तापमानावर आणण्यासाठी स्वतःची खूप ऊर्जा खर्च करावी लागते. थंड पाण्यामुळे पोटाच्या आतड्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते. अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागते आणि गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. याशिवाय अचानक थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके मंदावू शकतात. योग्य पद्धत: नेहमी खोलीच्या तापमानाचे साधे पाणी, तांब्याच्या भांड्यातील पाणी किंवा हलके कोमट पाणीच प्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणी पिण्याचे 5 सुवर्ण नियम. आता आपण आलो आहोत आपल्या चौथ्या भागाकडे. नंबर 1. सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी पाणी पिणे. उशापान: सकाळी उठून चूळ न भरता किंवा ब्रश न करता सर्वात आधी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. रात्रभर तोंडात जमा झालेली औषधी लाळ पाण्यासोबत पोटात जाऊन आतड्यांची सफाई करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. नंबर 2. झोपण्यापूर्वी 1 तास आधी पाणी पिणे कमी करा. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळा, कारण यामुळे रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागते. झोपमोड झाल्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊन वृद्धांमध्ये BP वाढू शकते. म्हणूनच जेवढे पाणी प्यायचे आहे ते सकाळपासून संध्याकाळी 7च्या आतच पिऊन संपवा. नंबर 3. जेवण आणि पाण्यात अंतर ठेवा. जेवणानंतर लगेच पाणी पिणे विषासारखे आहे. जेवल्यानंतर पोटात पाचक अग्नी निर्माण होतो. त्यावर लगेच पाणी प्यायल्यास तो शांत होतो आणि अन्न पचत नाही. म्हणूनच जेवणाच्या 40 मिनिटे आधी आणि जेवणानंतर 1 तासानेच पाणी प्या. नंबर 4. दिवसभरात घोटघोट करून भरपूर पाणी प्या. एकाच वेळी खूप जास्त पाणी म्हणजे 2 ग्लास वगैरे पिण्याऐवजी दर अर्ध्या ते 1 तासाने अर्धा ग्लास पाणी पित राहा. यामुळे शरीरात ओलावा 24 तास एक समान राहील आणि पाण्याची कमतरता कधीही भासणार नाही. नंबर 5. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. 8 ते 10 तास ठेवलेले हे पाणी तांब्याचे गुणधर्म शोषून घेते. हे पाणी अँटीबॅक्टेरियल असते, जे पोटाचा संसर्ग नष्ट करते, आतड्यांची सूज दूर करते आणि स्मरणशक्ती मजबूत करते. वाढते वय हा कोणताही आजार नाही, फक्त या टप्प्यावर शरीराला थोड्या जास्त काळजीची गरज असते. साध्या पाण्यात योग्य गोष्टी मिसळून पिण्याची ही छोटीशी सवय तुम्हाला तंदुरुस्त आणि आजारांपासून दूर ठेवेल. आजच तुमच्या गरजेनुसार योग्य पद्धत निवडा आणि पाणी पिताना सांगितलेल्या चुका टाळा. फक्त वयाची 60 ओलांडल्यांनीच नाही तर सर्वांनीच या चुका टाळल्या पाहिजेत. ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. निरोगी रहा, सुरक्षित रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.